38वा दिवस. सकाळी 6:30 वाजता. चल चल हाट याच्या रिक्षाच्या हॉर्नमधने, याच्या रिक्षाच्या हॉर्नमधने आली वाघाची डरकाली. याच्या रिक्षाच्या हॉर्नमधने आली वाघाची डरकाली. याच्या रिक्षाच्या हॉर्नमधने आली वाघाची डरकाली. सकाळी 8 वाजता. अतिशय फेअर नव्हतं. 7 लोकांची भांडी यू हॅव मेड मी वॉश देम 2 टाइम्स. हेतल 2 टाइम्स. तू जर माझ्याशी डोंट टॉक टू मी अबाउट फेअर अँड फेअर. वर्षा हॅड पुट पूर्ण ह्याच्या किचनच्या भांडी व्हेन आय वॉज ऑन द ड्युटी अँड आय हॅव वॉश देम पीछे जाके. चूल पेटली नाही तोवर इकडे भडका उडाला बघा. 7 लोकांची भांडी मी 2 मला येऊन सांगितलंस का? आणि तेव्हा तुझ्यासाठी श्रेया आणि तनया पण होते. बोलली की तू मला काय सांगितलंस? ससा यार, एक तुला ड्युटी दिलेली आहे. प्लीज डोंट फाईट विथ मी ऑन दिस अँड नाव यू आर डुईंग दिस टू मी. हेतल ताई मालकीन असताना उचलला सकी हो फायदा. आता संस्कृती म्हणल त्योच कायदा. चालू दे. मग ते ज्यांचे भांडे आहेत त्यांना घासायला सांग. तुझीच मैत्रिणीला सांग मग, कारण की ते तुम्हाला तुझंच कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे. तू सांग. मला नाही सांगायचंय. मला कशी सांगू शकते? कारण की तुला ड्युटी दिलेली आहे मी आज मालकीन. यू कांट कन्फ्रंट मी. किती सहजपणाने यू आर सेइंग इट्स अनफेअर. माझ्या टाइमला तर इट वॉज व्हेरी फेअर टू यू, राईट? जस्ट बिकॉज मी कंप्लेन नाही, जस्ट बिकॉज मी कंप्लेन. मला तू तू कंप्लेन नाही केलीस. अच्छा, म्हणजे यू टूक ॲडव्हान्टेज ऑफ मी ना. यू टूक ॲडव्हान्टेज ऑफ मी. प्लीज डोंट ट्विस्ट वर्ड्स. आय गेट इट नाउ. आय गेट इट. प्लीज डोंट ट्विस्ट वर्ड्स. हे तुझा आय गॉट इट हेतल. आय गॉट इट. सकाळी 10 वाजता. नमस्कार. राम राम. बरे आहात ना? तुम्हाला एक गंमत सांगतो मी. पूर्वी सिनेमा बघणं एवढं सोपं नव्हतं. म्हणजे विशेषतः गावांमध्ये वगैरे तर तुम्ही विचार करू शकता काय होत असेल. म्हणजे 1 आठवडाभर आधी सिनेमाची जाहिरात व्हायची गावागावांमध्ये. कुठला सिनेमा दाखवणार आहे हे सांगितलं जायचं. मग लोक तो दिवस राखून ठेवायचे. म्हणजे गल्ली रस्त्यांमध्ये दिव्यांमध्ये गोंडपाट टाकून अंधार करायचे आणि मग गावातल्या चौकात पडदा लावला जायचा आणि तेव्हा सिनेमा दाखवला जायचा. सिनेमाचा सगळ्यांवरती किती प्रभाव होता हे तुम्हाला बघायचंय? मैंने आप सभी का शो देखा है और बहुत अच्छा लगता है. आप बहुत अच्छा काम करती हो. मुझे भी आपके साथ काम करना है क्योंकि ये मेरा गांव और मैं इस गांव का बाजीराव सिंघम. लगता है ये लोग ठाकुर साहब को नहीं जानते. 20 साल पहले मैंने भी एक टास्क किया था. उसमें मेरे हाथ चले गए थे. लेकिन बात ये नहीं है कालो. हमारी लड़कियां आएगा. हमने सुना है कि आप काफी कौन है? मैं कौन है? अरे इकबाल जी. ये माठी खाई आपने. अरे ये इकबाल का बाप था, उसमें उसका टीचर था. तेज भी बोलते हैं ना इकबाल जी. हमारा नाम है नसीर भाई. तो मैं आपको सभी को शुभकामनाएं देता हूँ. ऐसे ही जम के खेलो. और आप जो है मराठी एक काय पोरी आम्हाला खेळतात. आयला एक नंबर. आयला आमच्या गावची सगळी संस्कृती यांनी सगळ्या आख्या महाराष्ट्राला दाखवलो. अहो आला तुम्हाला सांगतो हारती दाद्या. अहो अजून काय पोरींचे मला फोन आले. आम्हाला बी तुमच्या कार्यक्रमामध्ये यायचंय, आम्हाला बी तुमच्या कार्यक्रम यायचं. मी बोललो भाई तू ये, काय प्रॉब्लेम नाही, पण तुला शान काढावं लागेल, म्हशीचं दूध काढावं लागेल, कधी कधी आमच्या नानीच्या शिव्या बी खायला लागतील. ये. तुम्हाला कळलं का? अशा प्रकारे आपण तो हिरो आपल्या मनात जिवंत ठेवत असतो.
हा प्रभाव असतो प्रत्येकाच्या आयुष्यावर काही ना काहीतरी, त्या हिरोचा किंवा त्या हिरोईनचा. कळली असेल तुम्हाला आजची मोहीम. हिरो बनायचंय, सिनेमा बघायचाय, सिनेमा बनवायचा आहे. खूप लांब गेलात, कुठेही जवळपास नव्हतात. आज तुम्हाला या गावातले हिरो शोधायचे. खूप जण असे असतात जे मेहनत करतात, संसार सांभाळत असतात, पण अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावरती असतात. त्यामुळे त्यांची स्वतःची जी स्वप्न असतात ती पूर्ण करायची राहून जातात. कारण की आपल्या ज्या घरातल्या जबाबदाऱ्या असतात किंवा या कामांमध्ये ते इतके व्यस्त होतात की स्वतःला कदाचित कुठेतरी विसरून जातात या सगळ्याच्या मागे. पण एक दिवस तरी त्यांना असं वाटत असतं की त्या हिरोचं आयुष्य आम्हाला जगायला मिळालं पाहिजे. पण ती संधी प्रत्येकाला मिळते असं नाही. आज ती संधी तुम्हाला मिळवून द्यायची. ज्या काकांचं किंवा आजोबांचं वय 50च्या दरम्यान असेल त्यांना तुम्हाला आज जाऊन शोधायचंय, त्यांना कन्व्हिन्स करायचंय आणि त्यांना पटवून द्यायचंय की तुमच्यातला हिरो जागा करा पुन्हा. आणि मग त्यांना त्या हिरो सारखं चालणं, बोलणं, कसं वावरतो आपण ते सगळं शिकवायचंय. आणि एवढंच नाही तर तुम्हाला एक परफॉर्मन्स करायचा आहे. पण या वेळेला थोडा मोहिमेमध्ये जरा ट्विस्ट आहे. हिरोची निवड आम्ही केलेली आहे, फक्त जाऊन तो हिरो तुम्हाला शोधायचा आहे. तर वर्षा, तुझा हिरो आहे लक्ष्मीकांत बेर्डे. श्रेया, तुला जितेंद्र शोधायचं आहे. संस्कृती, तुला सचिन पिळगावकर शोधायचे. अंकिता, तुला शोधायचं आहे गोविंदा. स्नेहा, तुला शोधायचे आहेत दादा कोंडके. नाही, आधीच सांगितलंय. हेतल, ऋषी कपूर. रसिका, तू अशोक सराफ. ओके. रमशा, तू शोधायचं आहेस मिथुन चक्रवर्ती. तुम्ही जी नावं घेताय हे सगळे सुपरस्टार आहेत, त्यामुळे तुमचं सौभाग्य आहे की तुमच्या वाट्याला अशी नावं आलेली आहेत. त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट ठेवून तुम्ही आजची मोहीम फत्ते करा. ज्यांना कोणाला भविष्यात हा हिरो बनायचं होतं पण त्यांना ते बनता आलं नाही वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे, त्या काकांना, त्या आजोबांना आपण शोधायचंय. म्हणूनच ही मोहीम आहे लागू बंधू पाऊल भविष्याकडे. कसला सावन आणि कसलं काय. आलो आलो. इंटुकले. नमस्कार आजोबा. दुपारी 12 वाजता. आता पिठा कशासाठी मिळतं बरं? पोटासाठी. आजोबा नमस्कार. या. माझे सूर तर तुम्ही ऐकले की मी खूप सुरात गाते, पण चांगलं आज गायचं नाही. मिथुन चक्रवर्ती फॅनला शोधायचे. आता या बाजूला डिस्को. क्या रे, क्या देख रही है? तुलाच की. इजी लगता है तेरे को मोहिनी का डांस? डांस इजी नहीं है, डांस एक पूजा है. अख्खा दुनिया में सिर्फ 2 लोग कर सकते हैं, एक जेलो आणि एक शकीरा आणि एक लंगडती रसिका. अशोक सराफ, माझा नवरा अशोक सराफ. बबड्याचं ना टिफिन बनवायचं आहे, पण हे गायब कुठे झाले तेच माहित नाही मला. आहो, कोणतरी काकांमध्ये जितेंद्र शोधायचं आहे, ज्यांना जितेंद्र सारखं डान्स करायला आवडतं किंवा बॉडी हलवायला आवडते. पण ते त्यांच्या आता हातपाय हल्ले पाहिजेत ना. वय झाल्यानंतर कसं हातपाय हलणार त्यांचे, असं नाही. तुम्ही गणपतीत कधी नाचलेत? गणपतीत नाही नाचत. तुम्ही कधीतरी नाचा येत. स्वतःच्या लग्नात नाचले? नाही. खोटं नका बोलू. नाही, कधीच नाही नाचत. नाही. इकडे घरी कोण सचिन पिळगावकर सरांचे फॅन आहेत का? आहेत. कोण आहेत? आजोबा आहेत का? आजोबा. मला बघून असं वाटतं का मी हिरोईन होऊ शकते? काय म्हणते मी पिक्चर मध्ये येऊ शकते का? मला नाही वाटलं.
हाउ फनी ओ आजोबा, where are you? या हिरोईन इज सर्चिंग फॉर यू. नवा काळ जुन्या काळाला शोधणार. बघू कोणाला आजोबा सापडणार. अहो कुठे तुम्ही? ओ माय गॉड, मला भेटलेच. नाही नको? सॉरी. अरे Thank you. तुमचं लुक मॅच झालं होतं. अरे लुक मॅच झालंय तुमचं. अच्छा माझ्या पोपट झालंय थोडंसं, पण ठीक आहे. आता पुढे जाऊया. अरे काका या. पोरी आल्या पळा 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 पळा. दिसतात तर एकदम हिरो सारखे. नाही ना. थोडंफार जर मी शिकवलं तर. नाही थोडंफार नाही डान्स नाही करायचं खरंच येते. तुम्हाला ऋषी कपूरची ऍक्टिंग येते? नक्की थोडा पण डान्स नाही तुम्हाला? नाही गणपतीत कधी डान्स केले तुम्ही? नाही कधीच नाही. डान्स नाही करायचं. डान्स नाही येत. बजाओ बत्ती बजाओ. बजाओ बिजाओ 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 इंटुगले बिंटुगले. तुमको डरकने इतना ही शौक है तो कुत्तों का सारा छोड़ दे कातिया. तुम्ही कधी असं विचार केलेला मला असा हिरो व्हायला पाहिजे पिक्चर बघून? नाही कधी. नाही डान्स नाही. बिलकुल नाही. अरे बाबा नाका. काका तुम्हाला आवडेल का? मैं हूँ तेजाब. झकास. जसाब, लेकिन मैं पूछता हूँ ये तेजाब आया कहाँ से? मी तुमच्यामधून एक अशोक सराफ निवडणार आहे आज. मला असं वाटतं तुम्ही दादा कोंडके सारखे. हे ना. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सचिन पिळगावकर सारखे हिरो आणि मी तुमची हिरोईन आणि आपण त्यांच्याकडे डान्स करू स्टेजवरती. तर तुम्हाला चालेल? चालेल. अरे भेटलं आजोबा भेटलं आपल्याला. फायनली मला भेटले आहेत एक काका जे खूप छान ऍक्टिंग पण करतायत आणि डान्स पण. तुम्ही सगळे स्टेप कराल ना? ओके. जे पण मी शिकवेन. प्रताप आजोबांसोबत मी प्रताप करणार आहे. ज्याला आज मिळणार आहे मजा ते आहेत నిన్నే ప్రేమించెను కేలిసి జాదు నిన్నే ప్రేమించెను కేలిసి జాదు जाऊया दोघंही. आता तुम्हाला तर माहिती आहे माझा डान्स एवढा सुपर्ब आहे तर ऑलरेडी म्हणजे मला त्या लेवलला मॅच करण्यासारखं कोणतरी पाहिजे होतं. डान्स तर तुमचा लय भारी आहे. आपण जरा प्रॅक्टिस पण करूया कसं काय करायचं. चालेल? चला. दुपारी 3 वाजता. असं उभे राहिले मग काउंट करा. 1 2 पाय असा थोडा मारा. मी अगोदर कधी डान्स केलेला नव्हता परंतु अंकिता मॅडमने सांगितले मी तुम्हाला सांभाळून घेईन तुम्हाला कोऑपरेट करीन. मी तुमच्याबरोबर करायची. हा मम्मी मी जशी संपली तुमच्या 16 संपले तुम्हाला हे चालू करायचं. म्हणजे गोळी एकच निघते. दोन निघतात नाही पण बघा स्टेजवर एक गोळी काढतात की 2 गोळी काढतात. हा तिकडे करायचा आजोबा इथे. असा हात करा पॉइंट. घाबरव मला. पास. नाचताना आजोबा थोडंसं विसरतात आहे तर त्यांना मी सांगते आजोबा मिशी टोपी. मग ते आजोबा असे करतात. हा त्यांना असे क्यूज कळलेले आहेत. ही चांगली मला एक शिकवते ही करते बरं वाटते यार. अजून थोडा वेळा प्रॅक्टिस केली तर आम्ही सेट आहोत जिंकण्यासाठी. काय आजोबा? होणार. माझं आणि मारुती काकांचं एकदम लय भारी रिहर्सल सुरू झालेलं आहे. एकदम बिनधास्त येण्यासारखं जायचं. तालीम करत असताना काकांनी खूप सिरियसली जोर लावून पूर्ण करतायत. माझ्याकडे बघायचं मग पुढे बघायचं. मारुती काका आणि रमसाची जोडी आहे हिट. आम्ही दाखवून देऊ आम्ही आहे किती.
हात असा जेजुरीला जाऊ, हा दुसरा हात कमरेवरती. खूप ते मेहनत करत होते. मला थोडीशी लाज वाटली, परंतु नंतर संस्कृतीनं मला सुंदर तयार केलं. मला शोधायला थोडा वेळ जरूर लागला, पण मला खूप चांगले पार्टनर भेटले. माझे पार्टनर एकदम माझ्यासारखेच एनर्जेटिक आहेत आणि खूप चांगलं डान्स करतायत. रिहर्सल आमची चाललेली 80 ते 85% आमची तयारी झालेली पूर्ण. मी खूप एक्साइटेड आहे माझ्या परफॉर्मन्ससाठी. तुम्ही असं असं करा ना, असं असं करा ना. हां, थोडं थोडं सरकायचं आहे राईटला. आणि पायात एवढी गॅप नाही, थोडीशी कमी गॅप. 100 वेळा प्रॅक्टिस करा. वर खाली वर. ताकी ओ ताकी ओ ताकी 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 रे जब से तू आँख में झाकी. तुम्ही असं करायचं. आमची जोडी लय भारी. 1 2 3 4 घ्या तुमची स्टेप. 1 2 3 गो. हेमा माझ्या प्रेमा, तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. इकडे बाबा, इकडे रात्री 8 वाजता. अरे काय गर्दी बाबा. आला का केवढी गर्दी, काय सुधारा ना मला. ही कसली गर्दी एवढी. अरे पण हार्दिक दादा कुठे. हा त्याला शोधायला जात होतो बाहेर, पण काय मला काय जाऊनच द्याय ना बाहेर. तर काय रे, तुम्ही दोघं कुठे होता? तुम्हाला मी तिकडे फाट्यावर सांभाळायला सांगितलं होतं आणि तुम्ही तर मला लोक तुम्हाला बाहेर जाता येईना आणि मला आत येता येईना. येस ना, नाके 9 झाली होती पार. हो तर. अरे तुला सांगतो, म्हणजे मी येत होतो इथं ना समधीकडे असे नुसते खच 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 लाईट सुरू होते. मला वाटलं इकडे कुठं तर वेल्डिंग सुरू आहे. लाईट आता देण्यात आलं माझ्या. काय काय. अरे ते वेल्डिंगची लाईट नव्हते, कॅमेराचा फ्लॅश होता. अरे हा, आज आपल्या इथं तारे येणार आहेत. काही सांगतो, आजचं वातावरण तारांकित होऊन जाणार आहे. अरे बावधानमध्ये उतरलेत सगळे तारे. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बावधानच्या सुपरस्टार यांचं. तुम्हाला माहिती आहे का काळवळू? एवढंच नाही, अजून एक गंमत आहे. काय काय. आज खास या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी तो आज या मंचावरती येणार आहे. आज तुम्हाला सांगतो मंडळी, आज त्याच्या परफॉर्मन्स मधून त्याची एक नवी ओळख तयार होणार आहे आणि नवी ओळख तुम्हाला कळणार आहे. हे काय, मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे कोण आहे. तुमचा वेळ मी वाया घालवत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि सज्ज व्हा. आता आपला पाहुणा कोण आहे ते बघायला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा दे दे थँक्यू थँक्यू. नाही आता थँक्यू नाही, असं तर तुला सोडणार नाहीये. कुशल आता आलायस तर नाही, म्हणजे आज आमच्याकडे पण सादरीकरण होणार आहे तर, आणि एवढा चांगला एक डान्स करणारा कलाकार आपल्याकडे आलाय तर मला असं वाटतं की तू आज यांचं परीक्षण करावंस आणि तू आज पाहुणा म्हणून नाही तर परीक्षक म्हणून तू आमच्या इथे बसावंस. येस येस, मित्र म्हणून मी तुमच्या बरोबर तिथे बसेन आणि मला जे वाटतंय प्रामाणिकपणे ते नक्की सांगेन. आणि परीक्षण करण्यासाठी मी स्वतःला लायक समजेन एक वेळ, जेव्हा हार्दिक सारखा माणूस तिथे डान्स परफॉर्म करत असेल. पण थँक्यू सो मच, मी तुमच्या बरोबर आहे या मैफिलीत. थँक्यू थँक्यू. नाही खरंच. आणि कुशल, आजच्या सोहळ्याचं म्हणणं काय माहितीये का तुला, खरंच खूप आवडेल. काय? बुड्ढा होगा तेरा बाप जवान हो, ही आहे ती थीम. काय म्हणताय, करायची कार्यक्रमाला सुरुवात? तू तयार आहेस? यस, मी एकदम पूर्ण तयार. मी तुला विनंती करतो की तू आसनस्थ हो. थँक्यू. आपल्या समोर जो कोण हिरो येणार आहे, अहो त्याच्याविषयी मी काय वर्णन सांगा मला. ज्यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर आहेत, ते म्हणजे ऋषी कपूर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हेतलचं आणि भावदांचे ऋषी कपूर यांचं. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया.
लय भारी. कसं वाटलं पण तुम्हाला सांगा. चांगलं वाटले. काका तुम्ही कधी सिनेमे वगैरे बघितलेत? पहिलं बघत होतो. खूप बघायचं. मी जास्त करून तमाशा बघतो. वा 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 वा. बरं आधी काय करायचं तुम्ही? मी पहिले मिलिटरी मध्ये होतो. अच्छा. म्हणजे मिलिटरी मध्ये माहोल तर कडक शिस्तीचा असतो. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन पहिलं. किती वर्ष तुम्ही? 11 वर्ष सर्व्हिस केली. 11 वर्ष. अण्णा हजारे माझा साहेब आहे, माझा कमांडर आहे. वा वा वा. अण्णा हजारे कमांडर म्हणून कसे होते? ते माणूस तसे लय कडक होतं. हो. गद्यारी करेल त्याला नव्हतं बरोबर. हो का? म्हणजे कडक होते. त्याला सजा देत होते. सजा देत होते. काका तुमचा आवडता हिरो कोणता? निळू फुले. निळू फुले. वा 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 वा. माझा एक त्यांचा एक डायलॉग होऊन जाऊ निळू फुलेंचा. डायलॉग काय? बाळू इकडे इकडे या स्टेजवर आहे. खास काकांसाठी एक झलक बघा. बरोबर जमतंय का? मामा क्या बात है, क्या बात है. मामा आज माझा भाऊ आलाय तिकडं. कुशलसाठी जोरदार टाळ्या. मामा तुम्हाला सांगतो काय डान्स केला. अगं एवढा जबरदस्त डान्स केला. तुम्हाला सांगू काय सांगू तुम्हाला. अगं कमाल केली तुम्ही. मामांसाठी जोरदार टाळ्या. आणि जर टाळ्या वाजवल्या नाही तर एकेकांना वाड्यावर बोलवीन. बाई वाड्यावर या. आता आलं बघा बाहेर. आमच्या बाळूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निळू फुले एवढे मोठे कलाकार, त्यांच्या आवाजाने सगळे हादरून जायचे. आणि महाराष्ट्राने त्यांना दिलेला विरोध म्हणजे मोठा माणूस. वा. हेतल कुठे सापडले? ह्यांना ऍक्च्युली गावात मेजर आजोबा बोलतात. बघितलं अशी मस्त मिशी आणि त्यांची ती टोपी आहे ऍक्च्युली, ती सिग्नेचर टोपी, ती आज त्यांनी घातली नाहीये. पण मी जसं बघितलं आय लाईक हे ऋषी कपूर बनू शकतात का. त्यांना विचारलं आजोबा तुम्ही ऋषी कपूर बनू शकता. आजोबा तुम्ही काय बोलला? बनू शकतो. मग मी त्यांना ऋषी कपूर बनवलं. वा. कुशल कसं वाटलं? अरे खतरनाक खतरनाक. ते आल्या आल्या मला आधी कळे ना की ऋषी कपूर आलेत का मिशी कपूर आलेत. ऍक्च्युली मी डान्स चालू असताना मी थोडं कन्फ्यूज होतो की हे सारखे सारखे असे सेल्यूट का करतायत. असं एकदम ते पण कडक की ही कुठली स्टेप. हा मिलिटरी मॅन आहे. हा तुम्ही आता सांगितलं ना तेव्हा मला कळलं. पण मला ना इतका तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाटतो ना. तेव्हा तुम्ही त्यावेळेला तुम्ही शत्रूंना मारलत आणि आज तुम्ही तुमच्या आदांनी या प्रेक्षकांना मारलत. तुमच्या घरचं कोण आले का? कोण आले का? आले नाही आलेले. बरं तुमचे मित्र वगैरे आलेत का कोण? मेजर आजोबांचे मित्र तिकडे ऑरेंज मध्ये थांबलेत ते काका. ते बघा. हा एक प्रोग्राम घ्यायला लावले. जबरदस्ती लावलं. हो. काय नेमकी गडबड काय झाली म्हणतात? जबरदस्ती केली तुम्ही यांच्यावरती? मला विचारलं होतं यांनी. अच्छा. त्यांनी सांगितलं की 50 वय असावं. माझं वय काय 50 नाही. मग हे सापडले. मग यांना. अच्छा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राला सांगायचं होतं की मी 50 नाही. पण तुम्ही डान्स करता? हो करू शकतो. वाजवा रे. वा. तुम्ही सुद्धा तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मंडळी आता आपल्या समोर येणार आहे श्रेजा. नाही अहो ऐका ऐका. एवढंच नव, तिच्या सोबत जो कोण सुपरस्टार येणार आहे
म्हणजे दिसणं सात्विक, बोलणं सात्विक, रागवणं सुद्धा सात्विक. हो, तुम्ही विचार करा, जो माणूस बॅडमिंटन सारख्या खेळाला नृत्यात बदलू शकतो तो माणूस काय काय करू शकतो. कळलं असेल तुम्हाला कोण. तर आता येत आहे तुमच्या समोर या बावधनचे जम्पिंग जॅक जितेंद्र म्हणजेच धुळा नतू ठोंबरे आणि आमच्या वाड्यातली श्रेजा. वाह वाह, क्या बात है. बावधनच्या जितेंद्रनी पण थरकवलं की नाही सगळ्यांना. आजी आलेत का? आलं का आजी? आजी आजी यावर या. कुठं खऱ्या श्रीदेवी आलेल्या आहेत त्यांच्या. कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. तुम्हाला कधी आधी नाचून दाखवलंय का? त्यांचं जे टॅलेंट आहे ते आधी दिसलं होतं का? नाही. पण तुमच्या तालावर नाचतात का ते? तुम्हाला काय वाटतं, नाचले पाहिजेत का नाही? नाचायला पाहिजेत का? गाववाले काय म्हणतात? नाचलं नाचले पाहिजेत का? ज्यांना वाटतंय नाचले पाहिजे हात वर करा.
जोश होता त्यांचा. वा मनापासून हसतायत. आणि ऍक्च्युली काकूना छुपे रुस्तम निघाले एकदम. नंतर मला आणि स्टेप सगळ्या करतायत. आता एक उखाणा तर झाला पाहिजे का? उखाणा झाला पाहिजे. चलती है गाड़ी निकलता है दूर. चलती है गाड़ी निकलता है दूर. समित्रा के हाथ में गुलाब का फूल. आज काकांनी प्रपोज केला पाहिजे. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या. श्रेजा, तुला कसं वाटलं? वन ऑफ द बेस्ट मेल पार्टनर्स एव्हर. महत्वाचा प्रश्न, सापडले कुठे? 2-3 रिजेक्शन्स ऑलरेडी मिळालेले. तर मग अजून कोण सापडत का नाही. खूप पुढे गेले आणि चावडीच्या इथे पत्ते खेळत होते. होता की ताकी रे जब से तू आंखों में झांकी. ते सांगितलं आता घरी जाऊन अजून बोंब. आणि मी असंच विचारलं की कोणाला डान्स करता येतं काय. तर मग हे बिलकुल पण म्हणजे 1 सेकंड हा मला येतं. माझा जितेंद्र मला सापडला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघांसाठी.